अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण तारक मंत्राचे फायदे आणि त्याची योग्य वेळ काय आहे हे आपण जाणून घेऊया. तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. तारक मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ सामावलेला आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी हा मंत्र आहे. स्वामींनी आपल्याला एक भेट दिलेली आहे हा तारक मंत्र. कारण तारक मंत्राचं एक वाक्य आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. या वाक्यामध्ये जितकी सकारात्मकता आहे तितकीच तारक मंत्र बोलल्यावर आपल्याला सकारात्मकता जाणवते आणि मनातील ओझे कमी होते. आपली कितीही अडचण असो, एखादे काम होत नसेल, मार्ग सापडत नसेल, तर मनापासून स्वामींचा तारक मंत्र बोला. आपल्याला प्रचिती आल्याशिवाय नाही, स्वामी आपल्याला अशक्य गोष्टीत शक्य करून दाखवतात. याचा अनेक भक्तांना लाभ आलेला आहे. तारक मंत्राच्या नित्य पठणाने आपल्यासोबत एक वेगळी शक्ती आहे असे जाणवते. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. जगातील कितीही मोठे संकटे असले तरी तुम्ही ती सहज पार करू शकता. कोणी तुमचे वाईट करू शकणार नाही. सर्व अडथळे स्वामी दूर करतील. कुठल्या ना कुठल्या रूपी येऊन स्वामी तुम्हाला मदत करतात. फक्त आपण एक लक्षात ठेवा की हा तारक मंत्र दरवेळेस 3 वेळा किंवा 1 वेळेस बोलणे गरजेचे आहे. गंभीर प्रसंग असेल तेव्हा तारक मंत्र म्हणत असताना अगरबत्ती लावावी आणि एका पेल्यामध्ये पाणी घेऊन ती अगरबत्तीची विभूती पाण्यामध्ये पडल्यावर तारक मंत्र बोलून झाल्यावर ते पाणी आपण तीर्थ म्हणून प्यावे. तसेच घरातील इतर सदस्यांनाही द्यावे. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. रात्री झोपण्यापूर्वी 1 वेळा तारक मंत्र बोला किंवा ऐका. सर्व दुःखे संकटे हळूहळू दूर होऊ लागतील. तारक मंत्राच्या नित्य पठणाने मृत्यूचे भय राहत नाही. तारक मंत्राच्या नित्य पठणाने सर्व कामे परिपूर्ण होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. मंत्राचा रोज पठणाने स्वामी महाराजांची आपल्यावर कृपा होते. स्वामींचा तारक मंत्र हा विविध आव्हानांसाठी हा एक उपाय म्हणून सिद्ध झालेला आहे. त्यामुळे नैराश्याचा सामना करणारे किंवा जीवनाला कंटाळून हरलेल्या व्यक्तींसाठी मार्ग मिळतो. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.